नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 13 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडींना. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला एक व्हिडिओच्या शेवटी प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा कधी साजरा केला जातो? प्रश्न खूप सोपा होता. कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देखील तुम्हाला दिली होती. तर आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा पर्याय क्रमांक 2 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस हा 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. तर या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाहीये. आता आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. भारतामध्ये जो 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो, त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जी जयंती. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आपण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो. तर आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 13 ऑगस्ट 1898 लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तर लक्षात घ्या 13 ऑगस्ट 1898 प्र. के. अत्रे, ज्यांना आचार्य अत्रे या नावाने देखील ओळखलं जातं, त्यांची आज जयंती आहे. तर त्यांच्याबद्दल आता आपण एकदा थोडक्यात माहिती पाहूया. ते एक असे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होते. त्यांचं पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 कोकणामध्ये झालेला आहे. तर त्यांचं निधन 13 जून 1969 या दिवशी झालेलं होतं. त्यांची ओळख हे विनोदी लेखक, व्याख्याते, पत्रकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणी म्हणून आहे. त्यांचं प्रमुख योगदान म्हणजे मराठीतील विनोदी वाङ्मयाचे बादशाह म्हणून त्यांची ख्याती आहे. मराठा या वृत्तपत्राचे ते संपादक देखील होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये राज्य स्थापनेसाठीच्या समर्थ चळवळीचे ते नेते देखील राहिलेले आहेत. तसेच त्यांचं काही साहित्य देखील खूप फेमस आहे. जसे केले तसे हे त्यांचं आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. तसेच मोठे होणे यांसारखी गाजलेली पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी श्यामची आई, महात्मा फुले अशा सामाजिक आशयाचे चित्रपट देखील दिग्दर्शित केलेले आहेत. श्यामची आई या चित्रपटाला 1954 साली त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदक देखील भेटलेले आहे. त्यांची अप्रतिम भाषाशैली, धारदार विनोदबुद्धी आणि प्रखर वक्तृत्व यासाठी ते नेहमीच ओळखले जातात. त्यामुळे हे व्यक्तिमत्व आपल्याला माहिती असणं आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. नाव लक्षात घ्या, प्र. के. अत्रे आणि त्यांची आज जयंती आहे. तर आता आपल्या चालू घडामोडींना इत्थंभूतपणे सुरुवात करूया. लिप 1 मिशन ध्रुव स्पेस भारतीय स्पेस टेक स्टार्टअपची ही पहिली व्यावसायिक उपग्रह मोहीम आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ध्रुव स्पेस ही भारतीय स्टार्टअप आहे आणि या या स्टार्टअपद्वारे आता पहिली व्यावसायिक उपग्रह मोहीम देखील आयोजित करण्यात आलेली आहे. तर भारत ऑस्ट्रेलिया अंतराळ भागीदारी याद्वारे आता निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलियन कंपन्या अकुला टेक व इस्पर सॅटेलाइट्स यांचा सहभाग या मिशनमध्ये असणार आहे. यासाठी प्लॅटफॉर्म आहे स्वदेशी P30. जानेवारी 2024 मध्ये इस्रोच्या PSLV C58 या मोहिमेमध्ये ही जी मोहीम आहे ही स्पेस क्वालिफाईड झालेली आहे. याचं प्रक्षेपण जुलै ते सप्टेंबर 2025 या दरम्यान SpaceX फाल्कन 9 याद्वारे होणार आहे, जे कॅलिफोर्निया, अमेरिका येथून होणार आहे. आता या मिशनचा उपयोग काय? तर डिफेन्स, आपत्ती प्रतिसाद, कृषी, खाणकाम, पर्यावरण निरीक्षण व हवामान मॉनिटरिंगसाठी AI आधारित तंत्रज्ञान या मिशनमध्ये असणार आहे. यामध्ये महत्त्वाचे दोन मुख्य पेलोड्स असणार आहेत. त्यातील पहिला आहे नेक्सस O1 म्हणजे हे जे आहे प्रगत AI मॉड्यूल आहे आणि हे अकुला टेक या कंपनीने तयार केलेले आहे. तसेच OTR2 हे दुसरे पेलोड हे स्पेक्ट्रली रिच अर्थ ऑब्झर्वेशन डेटा हे इस्पर सॅटेलाइट्स या संस्थेने तयार केलेले आहेत. आता आपण ध्रुव स्पेस याबद्दल एकदा थोडक्यात माहिती पाहूया. ध्रुव स्पेस या संस्थेची स्थापना 2012 साली झालेली आहे. याचं मुख्यालय हैदराबाद येथे असून याचा उद्देश भारतीय अवकाश क्षेत्राच्या खाजगीकरणामध्ये नेतृत्व करणे असे यामागचे उद्देश आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, लीप 1 मिशन हे आता सध्या चर्चेमध्ये आहे आणि याविषयी प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की लीप 1 मिशन हे कोणत्या संस्थेमार्फत आता उड्डाण करणार आहे. आता सध्या खूप प्रायव्हेट जे काही स्पेस एजन्सी आहेत या चर्चेमध्ये आहेत. त्यातीलच आता ध्रुव स्पेस ही देखील महत्त्वाची आहे. आणि या स्टार्टअपद्वारे हे मिशन आता लॉन्च होणार आहे. ऑस्ट्रेलियातील 2 कंपन्या अकुला टेक आणि इस्पर सॅटेलाइट्स यांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे. ध्रुव स्पेसची स्थापना 2012 साली झालेली आहे आणि याचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे. अशा सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढची महत्त्वाची म्हणजे नीती आयोगाचा ई-वाहन अहवाल. आता लक्षात घ्या मित्रांनो, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अहवालाबाबत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला अहवाल
त्याचं नाव, तो कोणी सादर केलेला आहे, असा देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. अनलॉकिंग अ $200 बिलियन अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया अशा पद्धतीचा हा अहवाल आहे. याचं उद्दिष्ट 2030 पर्यंत विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी 30% वाहने हे इलेक्ट्रिक करणे अशा पद्धतीचं या अहवालामध्ये उद्दिष्ट नमूद केलेले आहे. यातील ठळक मुद्दे काय आहेत तर सुरुवातीला 5 शहरांवर फोकस करण्यात येणार आहे आणि नंतर 100 शहरांमध्ये याचा विस्तार करण्यात येईल. आता ईव्हीचा फायदा काय? म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा फायदा काय आहे? तर आयातित इंधनावरील अवलंबन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, तसेच जी-एच-जी म्हणजेच ग्रीन हाऊस गॅसेस याच्या उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात घट करणे, असे यामागचे उद्दिष्ट असणार आहे. तर आता याची एक महत्त्वाची आपण आकडेवारी पाहून घेऊया. ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्हेइकल्सची सध्याची बाजारपेठ किती आहे? तर 2034 पर्यंत $200 बिलियन किंवा 200 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या प्रमाणात याची बाजारपेठ आहे. आणि ईव्हीची विक्रीची वाढ ही 2016 मध्ये 50,000 होती, तर ती आता 2024 मध्ये 2.08 दशलक्ष इतकी मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे. जागतिक ईव्ही विक्री देखील कमी नाहीये. ती देखील 1800 पासून 18.78 मिलियन इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि भारत यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ईव्हीचा विक्री हिस्सा किती आहे? तर 2024 मध्ये 7.6% हा 5 वर्षांमधला हिस्सा आहे. तर 2030 मध्ये 30% लक्ष्य या अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलेलं आहे. 2 चाकी आणि 3 चाकी ईव्हीमध्ये आता मोठी वाढ देखील होत आहे, असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याचा ईव्हीचा नेमका संभाव्य परिणाम काय होईल? जर 2030 पर्यंत आपण हे टार्गेट जर अचीव्ह केलं, तर काय होईल? तर 1 गिगाटन CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये घट होणार आहे. 3.7 लाख कोटींची तेल बचत देखील आपल्याला होणार आहे आणि 5 कोटी रोजगारांची निर्मिती, जी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी दोन्ही मिळून आहे, इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात रोजगारांची निर्मिती होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याचं जे काही युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगभरामध्ये आहे, यामुळे तेलाचे भाव हे गगनाला भिडणार आहेत आणि कालांतराने आता मिडल ईस्टमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती वेगवेगळ्या देशांमध्ये चालूच आहे. त्यामुळे आपण त्यावरचं अवलंबित्व कमी करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीनेच आता या अहवालातील या ज्या गोष्टी आपण नमूद केलेल्या आहेत, याला आता महत्त्व देखील प्राप्त होत आहे. आता पुढची एक चालू घडामोडी महत्त्वाची पाहूया. देशातील पहिली मुलींसाठी फिफा टॅलेंट अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. देशातील पहिली मुलींसाठीची फिफा टॅलेंट अकादमी ही हैदराबाद येथे सुरू करण्यात आलेली आहे. याचं स्थान आहे गचिबौली स्टेडियम कॉम्प्लेक्स, तेलंगणा. यामध्ये भागीदार आहेत फिफा आणि AIFF आणि तेलंगणा सरकार. यातील वैशिष्ट्य काय आहेत? तर महिला फुटबॉल विकासासाठी देशातील ही पहिली अकादमी असणार आहे. दरवर्षी 30 मुली आणि 30 मुले यांची निवासी सुद्धा सुविधा देखील यामध्ये असणार आहे. क्रीडा, विज्ञान, पोषण, वैद्यकीय व मानसिक आरोग्य समर्थन यामध्ये असणार आहे. फिफाचा धोरणात्मक यासाठी पाठिंबा असणार आहे. तर AIFF द्वारे याचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर साहजिकच तरुण महिला फुटबॉलपटूंचा शिक्षण, प्रशिक्षण आणि समग्र विकास करणे याद्वारे आता शक्य होणार आहे. तर लक्षात घ्या, देशातील पहिली मुलींसाठी फिफा टॅलेंट अकादमी ही हैदराबाद, तेलंगणा येथे सुरू करण्यात आलेली आहे. आता पुढची देखील महत्त्वाची राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बातमी म्हणजे अमित शहा यांचा आता नुकताच एक नवीन विक्रम झालेला आहे. 30 मे 2019 पासून आत्तापर्यंत म्हणजे 258 दिवस, सुमारे 6 वर्ष आणि 68 दिवस इतके प्रचंड कालावधीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदावर कार्यरत राहून अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडलेला आहे. यापूर्वी गोविंद वल्लभ पंत हे 6 वर्ष 56 दिवस, तर अडवाणी हे 256 दिवस हे सर्वाधिक काळासाठी गृहमंत्री राहिलेले होते आणि या दोघांचाही विक्रम मोडून आता अमित शहा हे सर्वाधिक कालावधीसाठी आता गृहमंत्रीपदी राहिलेले आहेत. शहा यांनी 10 जून 2024 रोजी पुन्हा गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असून ते देशाचे पहिले सहकार मंत्री होण्याचा मान देखील त्यांनी मिळवलेला आहे. त्यामुळे अशा दोन्ही गोष्टीबाबत आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सर्वाधिक काळासाठी गृहमंत्री भूषवणारे नेते कोण आहेत? तर आहेत अमित शहा. त्यांच्या अगोदर होते लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या अगोदर होते गोविंद वल्लभ पंत. गोविंद वल्लभ पंत हे काँग्रेस या पक्षाचे होते, तर लालकृष्ण अडवाणी आणि अमित शहा हे BJP या पक्षाचे आहेत. तर लक्षात घ्या, अमित शहा यांचा विक्रम आपल्याला परीक्षेसाठी देखील महत्त्वाचा ठरतो. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्याच अशा छान अशा चालू घडामोडीवर आधारित आपण आजचे एक प्रश्न पाहून घेऊया. ध्रुव स्पेस ही भारतीय स्टार्टअप कंपनी
कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो प्रश्न. ध्रुव स्पेस ही भारतीय स्टार्टअप कंपनी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे बेंगळुरू, पर्याय क्रमांक 2 आहे पुणे, पर्याय क्रमांक 3 आहे नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 आहे हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणी कमेंटमध्ये योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल. तर सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील मी याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगून देईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. मागील काही दिवसांमध्ये आपला खरंच खूप जास्त प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. आम्ही त्यासाठी खरंच खूप खूप धन्य आहोत. तरी देखील आपला असाच प्रतिसाद आम्हाला जास्त हवा आहे. त्यामुळे कमेंट, लाईक, सबस्क्राईब, शेअर या सर्वच गोष्टी तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत. त्यामुळे या सर्वच गोष्टी तुम्ही करावी अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.